श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्यं ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे, श्लोक 44. ननु दर्शनाभावः सद्वस्तूनि अपि समानः इति आशंक्य सतः सर्व अनुभव सिद्धत्वात् मा एवं इति आह. तो काय म्हणतो, शंकाकार म्हणतो की तुम्ही वर काय सांगितलं की आकाशाची प्रतीतीच असिद्ध आहे. आकाशाची काय आहे? नैयायिकाचं जरी मत तू स्वीकारलं, नैयायिकाच्या मताला अनुसरून जरी शंका केली तर नैयायिकाने आकाश रूपरहित आकाश मानलेला आहे आणि आकाशाचं कुठल्याही इंद्रियाने प्रत्यक्ष होत नाही. आकाशाचं कुठल्याही इंद्रियाने काय होत नाही? प्रत्यक्ष होत नाही. निलतादिकाची जी प्रतीती येते त्या आकाशाच्या ठिकाणी ती प्रकाश आणि अंधकाराच्या योगाने येते, म्हणजे ती भ्रमरूप प्रतीती आहे, ती काय आकाशाची प्रतीती नाही. म्हणून आकाशाची, कारण रूपरहित असल्यामुळं त्याचं कुठल्याही इंद्रियाने त्याचं काय होत नाही? प्रत्यक्ष होत नाही. कारण त्याने सांगितलं, काल एक विषय सांगितला होता तुला की दोनच इंद्रिय असे आहेत की जे आपल्या गुणाला, म्हणजे गुणाला विषय करून त्या गुणाचा आश्रय असणारा जे द्रव्य, त्या द्रव्यालाही विषय करतात. असं त्वगेंद्रिय आणि चक्षुइंद्रिय. तर चक्षुइंद्रिय हे रूप गुणाला विषय करतं आणि रूपाचा आश्रय द्रव्याला विषय करतं. त्याच्यानंतर त्वगेंद्रिय हे स्पर्शाला विषय करतं, स्पर्श गुणाला, आणि स्पर्श गुणाला विषय करून त्याचा आश्रय असणारे जे काय पदार्थ असेल त्या पदार्थाला विषय करतं, म्हणजे जाणतं. परंतु आकाशाच्या ठिकाणी स्पर्शही नाही आणि रूपही नाही, म्हणजे त्या द्रव्याचं ज्ञान होण्याकरता. मग दोन्ही नसल्यामुळं आकाशाचं काय होत नाही? प्रत्यक्ष होत नाही. आणि इतर जे इंद्रिय आहेत ते तर फक्त गुणालाच विषय करतात, द्रव्याला विषय करतच नाहीत. घ्राणेंद्रिय, रसनाइंद्रिय आणि श्रोत्रेंद्रिय हे फक्त गुणालाच विषय करतात. ते द्रव्याला विषय, म्हणजे त्या गुणाचा आश्रय असणाऱ्या द्रव्याला काय करत नाहीत? विषय करत नाही. म्हणून आकाशाची प्रतीती असिद्ध आहे. आकाशाची प्रसिद्धी काय आहे? असिद्ध आहे. असं म्हणून त्यांनी त्या शंकेचा परिहार दिला होता. आणि त्याला सांगितलं होतं की बाबा तू जर आकाशाचं प्रत्यक्ष मानत असला तर तुझाही सिद्धांत राहिला नाही, कारण तू शून्य मानतो. आणि शून्य मानत असल्यामुळे पुन्हा आकाशाची प्रतीती मानली, मग शून्य राहिलं कुठं? शून्य हा सिद्धांत नष्ट झाला. तर पुन्हा आता तो पुन्हा शंका करतो. बरं, म्हटलं ठीक आहे, परंतु ननु दर्शनाभाव हा म्हणजे प्रतीतीचा अभाव सद्वस्तूनी अपि समान हा, सद्वस्तूच्या ठिकाणी देखील सारखाच आहे. जसं आकाशाची प्रतीती असिद्ध आहे तसं सद्वस्तूची तरी कुठं प्रतीती येते? ब्रह्माची तरी कुठं प्रतीती आहे म्हटला? इंद्रियानं तुम्हाला दिसतं का ब्रह्म म्हटला? नाही. म्हणजे ब्रह्माची तरी कुठं प्रतीती आहे? म्हणून दोन्हीच्या ठिकाणी सारखंच आहे. अशी शंका केली असता. इति आशंक्य सतः सर्व अनुभव सिद्धत्वात. सिद्धांती सांगतात बाबा अरे सद्वस्तू हे सर्व अनुभव सिद्ध असल्यामुळं, म्हणजे सर्वाकडून ते अनुभवाला येत असल्यामुळं मा एवं तू असं म्हणू नको
इति आह असं सांगून आता आम्ही कथन करतो. आलं? अनुभव सिद्ध असल्यामुळे किंवा अनुभवाला येत असल्यामुळे, सर्वाकडून अनुभव सिद्ध असल्यामुळे. तो असं म्हणू नको, असं आता आम्ही सांगतो. आलं? बर. ननु दर्शनाभावः सद्वस्तूनि समानः इति आशंक्य सतः सर्वानुभव सिद्धत्वात् मा एवं इति आह. म्हणजे शंकाकार पुन्हा शंका करतो, अहो दर्शनाभावः म्हणजे प्रतीतीचा अभाव सद्वस्तूच्या ठिकाणी देखील सारखाच आहे अशी शंका केली असता स्वतः सर्वानुभव सिद्धत्वात् मा एवं इति आह. म्हणजे अरे बाबा सत्वस्तू सर्वाकडून अनुभवाला येत असल्यामुळे तू असं म्हणू नको. म्हणजे सत्वस्तू सर्व अनुभव सिद्ध असल्यामुळे तू असं म्हणू नको. सद्वस्तु शुद्धम त्वस्माभिर सद्वस्तु शुद्धम त्वस्माभिर निश्चितैरनुभूयते तुष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेश्च वर्जनात्. ननु तुष्णीं भावे शून्यम एव. शंकाकार म्हणतो, अहो तुष्णीं भावे म्हणजे तुष्णीम अवस्थेमध्ये, म्हणजे स्तब्ध अवस्था आहे, त्या तुष्णीम अवस्थेमध्ये शून्यच आहे. तो काय म्हणतो? तुष्णीम अवस्थेमध्ये शून्यच आहे. इतरस्य कस्यापि प्रतीती अभावात, इतरस्य कस्यापि म्हणजे इतर कोणत्याही वस्तूच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळं तिथं शून्य काय आहे, तर इतर कोणत्याही वस्तूच्या प्रतीतीचा काय आहे तिथं अभाव असल्यामुळं अशी शंका केली असता. शून्यस्य अपि नाम शून्य प्रतीती अभावात शून्यम अपि न संभवती. अरे बाबा, जर असं म्हणशील तू तर शून्य प्रतीती अभावात शून्याच्या प्रतीतीचा अभाव होत असल्यामुळे शून्यम अपि न संभवती, शून्य देखील संभवणार नाही, संभवत नाही. शून्य देखील संभवत म्हणजे शून्य देखील सिद्ध होत नाही. तू म्हटला होता का नाही शून्य आहे, परंतु तू काय सांगितलं की तुष्णीम भावे, तुष्णीम अवस्थेमध्ये शून्यच आहे. तुष्णीम स्थिती जी आहे म्हणजे सर्व एखाद्या वेळेस मनुष्य असं तुष्णीम स्थितीमध्ये जातो, अतिशय स्तब्ध होतो, त्याच्या वृत्तीला कसलाही विषय राहत नाही, वृत्तीला कसलाही विषय राहत नाही. त्यावेळेस अशी जी स्थिती आहे ती तुष्णीम स्थिती. मग त्या तुष्णीम अवस्थेमध्ये तो म्हणतो शून्यच आहे. कारण त्या तुष्णीम अवस्थेमध्ये सिद्धांती काय म्हणतात, म्हणजे तिथं ब्रह्म आहे का नाही, म्हणजे तो जो आनंद आहे त्या तुष्णीम स्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद ब्रह्मानंदच आहे असं सिद्धांताचं मत आहे. परंतु हा म्हणतो तिथं ब्रह्म वगैरे काय नाही, तिथं शून्यच आहे. तिथं काय आहे, शून्यच आहे. इतरस्य कस्यापि प्रतीती अभावात, इतर कोणाची देखील दुसऱ्याची प्रतीती नाही. इतरस्य म्हणजे दुसऱ्याची, इतरस्य कस्यापि इतर कुठल्याही वस्तूची, कोणत्याही वस्तूची देखील प्रतीती अभावात, प्रतीतीचा काय असल्यामुळं अभाव असल्यामुळं अशी शंका केली असता. शून्यस्य अपि नाम शून्य प्रतीती अभावात शून्यमपि न संभवती. अरे बाबा, शून्याच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे शून्यम अपि न संभवती, शून्य देखील संभवत नाही. म्हणजे हे बघा, तो काय म्हणतो की दुसऱ्या कोणाचाही तिथं अभाव आहे, दुसऱ्या कोणाचाही अभाव आहे का नाही. मग तो शून्य आहे असं कसं काय म्हटला. शून्य आहे असं म्हणण्याकरता शून्याला जाणणारा कोणतरी दुसरा पाहिजे, शून्याला जाणणारा कोणतरी पाहिजे का नाही. शून्य आहे असं म्हटल्याच्या नंतर शून्याला जाणणारा कोणतरी पाहिजे. आणि ज्या अर्थी तू शून्य आहे असं म्हटला
त्या अर्थी कोणतरी तिथं दुसरा शून्याचा प्रकाशक पाहिजे ना. हा. शून्याचा प्रकाशक तिथं असला पाहिजे. परंतु तू म्हणतो इतरस्य कस्यापि अभावात, इतर दुसऱ्याचा तिथं अभाव आहे. मग इतर दुसऱ्याचा जर अभाव आहे तर शून्याचा अभाव झाला ना मग, कारण त्याला ग्रहण करणारं कोणीच नाही राहिलं ना. मग तू कसं काय शून्य आहे असं म्हणतो. आलं. शून्यस्यापि नाम शून्य प्रतीती अभावात, शून्याच्या प्रतीतीचा अभाव झाल्यामुळं, अभाव असल्यामुळं, कारण अभाव प्रतीतीचा अभाव का झाला, कारण त्याला ग्रहण करणारा दुसरं कोणीच नाही. कारण इतर कस्यापि अभावात, ते इतरस्य कस्यापि प्रतीती अभावात, इथं खाली लक्षात घ्यायचं ते बरं का. शून्याच्या प्रतीतीचा अभाव का, तर इतर दुसऱ्या कुठल्याही वस्तू, तू काय म्हणतो की दुसऱ्या कुठल्याच वस्तूचा, सर्व वस्तूचा तिथं काय आहे, अभाव आहे. मग दुसऱ्या वस्तूचा जर अभाव असेल तर मग शून्य आहे हे कसं काय कळलं तुला, ते कसं काय ज्ञान झालं. मग जर इतराच्या प्रतीतीचा अभाव मानला तर शून्य म्हणजे मग शून्याचा सुद्धा काय होईल, अभाव होईल. कारण इतराच्या प्रतीतीचा अभाव मानला तर शून्याची प्रतीती होणार नाही, आणि शून्याची प्रतीती नाही म्हणजे शून्यच नाही. आलं. शून्य प्रतीती अभावात शून्यमापी न संभवती, शून्य देखील संभवत नाही. इति आह, असे आता आम्ही सांगतो. आलं का. बरं. ननु शंकाकार म्हणतो तुष्णीम भावे शून्यम एव, म्हणजे स्तब्ध अवस्थेमध्ये शून्यच आहे. इतरस्य कस्यापि प्रतीती अभावात इति आशंक्य, म्हणजे तिथं इतर कोणत्याही वस्तूच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे अशी शंका केली असता सिद्धांती सांगतात की शून्यस्य अपि नाम शून्य प्रतीती अभावात शून्यम अपि न संभवती इति आह. म्हणजे शून्यस्य अपि म्हणजे शून्याच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे शून्य देखील संभवत नाही, सिद्ध होत नाही. का बरं. पण कारण तिथं इतर कोणत्याही वस्तूच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे, कारण इतर कोणाची प्रतीतीचा तिचा अभाव आहे, आणि म्हणजे शून्याचा प्रकाशक तिथं कोणीच नाही म्हणतो तू. मग शून्याचा प्रकाशक जर कोणी नाही तर मग शून्य आहे असं कसं काय म्हटलं. म्हणून मग म्हणजे ज्या अर्थी इतर दुसऱ्या वस्तूचा अभाव आहे त्या अर्थी शून्याचा सुद्धा अभाव झाला, कारण शून्याची अप्रतीती झाली ना. दुसऱ्याचा अभाव मानला की शून्याची अप्रतीती होईल, आणि शून्याची अप्रतीती झाली की शून्याचा अभाव झाला, म्हणजे शून्य नाही तिथं असंच मानावं लागेल. श्लोक. सद्वस्तु शुद्धम तु अस्माभिः निश्चितैः अनुभूयते तुष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेः च वर्जनात्. बघा. अस्माभिः एक आकडा, निश्चितैः दोन, शुद्धम तीन, सद्वस्तु चार, तुष्णीम पाच, स्थितौ सहा, अनुभूयते सात. शून्यबुद्धेः नाही तू अस्माभिः त्यातलं तू जे आहे 8, शून्यबुद्धेः 9, वर्जनात 10 आणि न शून्यत्वम 11. हा ना. तर अस्माभिः म्हणजे आमच्याकडून, निश्चितैः म्हणजे निश्चयपूर्वक, शुद्धम सद्वस्तू शुद्ध असणारी जी सद्वस्तू ती स्तुष्णीम स्थितौ अनुभूयते, स्तुष्णीमावस्थेमध्ये अनुभूयते अनुभवल्या जाते. सिद्धांती सांगतात की बाबा अस्माभिः म्हणजे आमच्याकडून, निश्चितैः म्हणजे निश्चयपूर्वक शुद्ध असणारी जी सद्वस्तू ती स्तुष्णीम अवस्थेमध्ये ती अनुभवल्या जाते. परंतु शून्यबुद्धेः वर्जनात, शून्यबुद्धेः
म्हणजे शून्याच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे शून्याला जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे न शून्यत्वम, म्हणजे शून्याची सिद्धी होत म्हणजे शून्याचं अस्तित्व नाही. शून्य बुद्धे हे वर्जनात, म्हणजे शून्याला जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे, कारण तू काय म्हणतो तिथं कोणीच नाही ना दुसरं, म्हणजे शून्याला जाणणाऱ्याचा अभाव आहे. जाणणाऱ्याचा अभाव आहे तर तिथं शून्य आहे हे कसं काय मानायचं, हे कसं सिद्ध होईल. म्हणून न शून्यत्व, म्हणून तिथं शून्य देखील नाही. हाच विषय धरून तो पुन्हा शंका करणार आहे. तो म्हणतो मग ब्रह्माला तरी जाणणारा कोण आहे. हां, मग सिद्धांती म्हणतात आम्हाला जाण्याची आवश्यकताच नाही, आमचं ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, ते स्वतंत्र ज्ञान करून देतं. तर तुझं शून्य थोडी स्वयंप्रकाश आहे, कारण शून्य म्हणायचं आणि त्याला परत स्वयंप्रकाश म्हणायचं असं कसं काय शक्य आहे. म्हणजे जी काहीच नाही, जी वस्तूच नाही ती स्वयंप्रकाश आहे. आम्ही वस्तू मानलेली आहे, ब्रह्मवस्तू मानून आम्ही तिला स्वयंप्रकाशत्व सांगितलेलं आहे. आलं बघा. अस्माभिही म्हणजे आमच्याकडून, निश्चितही म्हणजे निश्चयपूर्वक, शुद्धम सद्वस्तू, सत्वस्तू म्हणजे शुद्ध असणारी जी सद्वस्तू ती तुष्णीम अवस्थेमध्ये अनुभूयते, अनुभवल्या जाते आमच्याकडून. आमच्याकडून तुष्णीम अवस्थेमध्ये सद्वस्तू अनुभवल्या जाते. परंतु शून्य बुद्धे हे वर्जनात, तुझ्या मतामध्ये किंवा तुला शून्य बुद्धे हे वर्जनात, म्हणजे शून्याला जो जाणणार आहे त्याचा अभाव असल्यामुळं. परंतु तू इथं घ्यायचं, परंतु तू शून्याला जो जाणणार आहे त्याचा अभाव मानत असल्यामुळे न शून्यत्व, शून्याची सिद्धी होणार नाही किंवा शून्य सिद्ध नाही. म्हणजे तू घेतलं की व्यवस्थित संगती लागते. आलं का. परंतु हां, अस्माभिः निश्चितैः शुद्धं सद्वस्तु तुष्णीम स्थितौ अनुभूयते. तुष्णीम स्थितौ अनुभूयते. सिद्धांती म्हणतात आमच्याकडून निश्चयपूर्वक शुद्ध असणारी जी सत्वस्तू ती तुष्णीम अवस्थेमध्ये अनुभवल्या जाते. परंतु शून्यबुद्धे हे वर्जनात न शून्यत्व. परंतु तू तुझ्या मतामध्ये शून्याच्या प्रतीतीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे शून्याला जाणणारा दुसरा कोणी त्याचा अभाव असल्यामुळे, अभाव मानत असल्यामुळे शून्याचा न शून्यत्व, शून्याचं देखील अस्तित्व नाही. म्हणून शून्याचं देखील अस्तित्व नाही. कारण जाणणाऱ्याचा अभाव आहे, मग ती वस्तू आहे असं कसं काय म्हणता येईल. म्हणजे ज्या वस्तूचा अनुभवच नाही कोणाला ती वस्तू आहे असं कसं म्हणायचं. एक तर मुळातच त्याच्यात व्याघात दोष येतात की शून्य म्हणायचं आणि त्याला पुन्हा आहे म्हणायचं. शून्य म्हणजे काय, जे काहीच नाही ते शून्य, काहीच नाही आणि त्याला पुन्हा आहे म्हणायचं. शून्य म्हणजे इथं जे गोल तो आकडा नाही. शून्य म्हणजे काय, जे काहीच नाही. म्हणजे त्याची गंमत बघा, शून्यवाद्याची गंमत. म्हणून शून्यबुद्धीचा अभाव असल्यामुळे शून्याची देखील काय नाही, सिद्धी नाही. पुन्हा शंका करतो. 45 श्लोक. ननु तरी सद्बुद्धी अभावात सत्वम अपि न घटते इति शंकते. जसं तुम्ही आम्हाला काय सांगितलं की शून्याला जो जाणणारा आहे तो शून्याला जाणणारा कोणी नसल्यामुळं शून्याची देखील काय नाही, सिद्धी होत नाही. तसं मग तो शंकाकार म्हणतो आहो तर मग सद्बुद्धी अभावात सताला जो जाणणारा त्याचा अभाव असल्यामुळे, सताला म्हणजे सद्वस्तूला जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे
सत्वम अपि न घटते, म्हणजे सद्वस्तूची देखील सिद्धी होत नाही. सत्वम अपि, सद्वस्तूची देखील म्हणजे त्या ब्रह्माची देखील घटते न घटते म्हणजे सिद्धी होत नाही. इति शंकते, अशी शंका केली असता सांगतो म्हटले. आलं? हो. बोला. ननु तरीही सद्बुद्धी अभावात सत्वमपि न घटत इति शंकते. घटत नाही, घटते. लोप झालाय तिथं, लोप झालाय. घटते इति शंकते. हम्म. शंकाकार पुन्हा शंका करतो. हम्म. अहो तर मग सताला म्हणजे सद्वस्तूला जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे सद्वस्तूची देखील सिद्धी होणार नाही, हम्म. होत नाही अशी शंका केली असता सांगतो. म्हणजे हे बघा, सद्बुद्धी अभावात, बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे जाणणारी असते ना. हा. बुद्धी काय असते? जाणणारी, म्हणजे जाणणाऱ्याचा अभाव. आलं? सद्बुद्धीरपि चेन्नास्ति सद्बुद्धीरपि चेन्नास्ति मास्त्वस्य स्वप्रभत्वतः मास्त्वस्य स्वप्रभत्वतः निर्मनस्कत्व साक्षित्वात् निर्मनस्कत्व साक्षित्वात् सन्मात्रं सुगमं नृणां सन्मात्रं सुगमं नृणाम् तस्य स्वप्रकाशत्वात्. अरे बाबा, त्याला स्वप्रकाशत्व असल्यामुळे त्या सद्वस्तूला स्वप्रकाशत्व, ते स्वयंप्रकाश असल्यामुळं न तद्बुद्धी अभावः अनिष्ठ, म्हणजे तद्बुद्धी अभावः अनिष्ट न इति परिहरति. अभावः अनिष्ठ न तद्बुद्धी, म्हणजे त्याला जो ज्ञान करून देणारा आहे, त्या ज्ञान करून देणाऱ्याचा जो अभाव तो अनिष्ट नाही. तू म्हटला का नाही, ज्ञान करून देणाऱ्याचा अभाव आहे, पण याने काहीही अनिष्टता प्राप्त होत नाही. अनिष्टता प्राप्त होत नाही. न, त्या न वर 3 आकडा घ्यायचा. तद्बुद्धी अभाव हा 1, अनिष्टम 2 आणि न 3. स्वप्रकाशत्वात आहे का नाही, तिथे डबल न आहे. प्रकाशत्वात तचा न झाला आणि तो दुसरा एक न. न तद्बुद्धी अभाव हा म्हणजे तद्बुद्धी अभाव हा म्हणजे तद म्हणजे काय? ती जे ब्रह्म, ती सद्वस्तू, त्या सद्वस्तू. बुद्धी अभाव हा म्हणजे त्या सद्वस्तूला जो जाणणार आहे, त्या जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे, अभाव असल्यामुळे नाही, त्या जाणणाऱ्याचा अभाव. याने काय? अनिष्टम न, याने काही अनिष्टता नाही, कारण ते स्वयंप्रकाश आहे ना. त्याला जाणणाऱ्याचा अभाव नसला तरी ते स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वतःचं ज्ञान करून देण्यामध्ये ते कसं आहे? समर्थ आहे. इति परिहरति, असं कथन करून आम्ही परिहार देतो. बरं. तस्य स्वप्रकाशत्वात् तद्बुद्धी अभावः अनिष्ट न इति परिहरति. म्हणजे त्याला, म्हणजे त्या ब्रह्मतत्वाला स्वप्रकाशत्व असल्यामुळे ती सत्वस्तू जाणणाऱ्याचा अभाव आहे अशी अनिष्टता त्याला येत नाही. तसं नाही. तस्य स्वप्रकाशत्वात, त्याला स्वयंप्रकाशत्व असल्यामुळे त्याने म्हटलं होतं का नाही की तद्बुद्धी अभाव आहे, ते त्याचं मत होतं ना. त्याला जाणणाऱ्याचा अभाव आहे. जसं शून्याला जाणणाऱ्याचा अभाव आहे असं म्हणता तुम्ही, तसं त्या ब्रह्माला जाणणाऱ्याचा काय आहे? अभाव आहे. मग या म्हणण्याने काही अनिष्टता येत नाही. अनिष्टम न, अनिष्ट हा न. त्या सद्वस्तूला जाणणाऱ्याचा अभाव आहे असं म्हणण्याने काही अनिष्टता येत नाही असं कथन करून आम्ही परिहार देतो. आलं? मास्तु अस्सीति या पदाने. तर स्वगोचर बुद्धी अभावे कथम सद्वस्तु अवगंतुम शक्यते इति अतः आह. तो म्हणतो, अहो स्वगोचर,
म्हणजे स्व म्हणजे जी सद्वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूला विषय करणाऱ्या बुद्धी अभावे म्हणजे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे, म्हणजे जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळे, म्हणजे त्या सद्वस्तूला विषय करणारा जो दुसरा जाणणारा, त्या जाणणाऱ्याचा अभाव असताना कथम सद्वस्तू अवगंतुम शक्यते, सद्वस्तू अवगंतुम कथम शक्यते, त्या सद्वस्तूला जाणणं हे कसं काय शक्य होते, सद्वस्तूला जाणणं हे कसं काय शक्य होते. स्वगोचर म्हणजे काय, त्या सद्वस्तूला विषय करणारा, की जे विषय करणारं जे बुद्धी अभाव आहे, ज्ञानाचा अभाव असल्यामुळं, त्या बुद्धी अभावी म्हणजे काय, ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्या सद्वस्तूला जाणणार, कारण दुसरं ज्ञान नाही ना, कारण ते ब्रह्मच ज्ञानरूप आहे, त्याला दुसरं कोण जाणावं. फलव्याप्ती तर तिथं सिद्ध होत नाही. म्हणजे चिदाभास ते जसं अनात्म वस्तूच्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्ही आहेत, की वृत्ती अंतकरणाची निघून त्या पदार्थापर्यंत जाती, पदार्थावरचे आवरण वृत्ती नष्ट करते, नष्ट झाल्याच्या नंतर ते चिदाभास त्या पदार्थाचं प्रकाशन करतो. तसं ब्रह्माच्या बाबतीत नाही. समजा वृत्ती तिथपर्यंत गेली, वृत्ती तिथपर्यंत फक्त वृत्ती काय करू शकते, अज्ञान नाशाचं काम करू शकते, वृत्ती पुढेही जाऊ शकत नाही. अज्ञान नाशापर्यंत वृत्ती तिथपर्यंत जाते, आणि चिदाभास तर त्याचं प्रकाशन करू शकत नाही, कारण ती स्वतंत्र स्वयंप्रकाशमान आहे ते ब्रह्म. म्हणून पण तो सिद्धांतीच बोलायला लागलेत बरं का. सिद्धांती म्हणतात की तू जर कदाचित असं म्हणशील की स्वगोचर बुद्धी अभावे, स्वगोचर म्हणजे ती सद्वस्तू ते ब्रह्म, त्या ब्रह्माला विषय करणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अभाव असताना सद्वस्तू अवगंतुम कथम शक्यते, त्या सद्वस्तूला जाणणं कसं काय शक्य होते बा. इति अतः आह असं विचारत असतील तर आम्ही सांगतो म्हटले. आलं लक्षात. बोला. स्वगोचर बुद्धी अभावे कथम सद्वस्तू अवगंतुम शक्यते इति अतः आह. म्हणजे सिद्धांती म्हणतात जर तू असं म्हणशील की स्वगोचर बुद्धी अभावे म्हणजे स्व म्हणजे ब्रह्म वस्तूला विषय करणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अभाव असल्याने त्या सद्वस्तूला जाणणं कसं काय शक्य होतं, असं जर विचारत असेल तर आम्ही आता सांगतो. श्लोक. सद्बुद्धी अपि चेत नास्ति म्हणजे न अस्ति, मा अस्तु अस्य प्रभत्वतः निर्मनस्कत्व साक्षित्वात् सन्मात्रम सत्मात्रम, सन्मात्रम म्हणजे काय, सत्मात्रम सुगमम नृणाम. तर सद्बुद्धी अपि नास्ति चेत, सद्बुद्धी ही एक आकडा, सद्बुद्धी अपि एक आकडा, नास्ति 2, चेत 3, मा अस्तु 4, अस्य 5, प्रभत्वतः 6. आलं आकडे. हे बघा, सद्बुद्धी अपि नास्ति चेत म्हणजे ती सद्वस्तू जी आहे त्या सद्वस्तूला जाणणारा जो आहे, जाणणारा त्याचा अभाव असेल तर, त्याचा अभाव असेल तर मा अस्तु नसू दे म्हटले. म्हणजे जाणणाऱ्याचा काय तर अभाव त्याचा अभाव असू दे, ज्याला जाणणारा कोणी नसू दे, थोडक्यात जाणणारा कोणी नसू दे, काय फरक पडत नाही. कारण अस्य स्वप्रभत्वतः, कारण अस्य म्हणजे ह्या ब्रह्माला किंवा ह्या सद्वस्तूला स्वयंप्रकाशत्व असल्यामुळे, म्हणजे
सद्बुद्धी अपि नास्ती चेत, म्हणजे नाही, त्या सताला जो जाणणार आहे त्याचा अभाव असेल तर, अभाव असताना अभाव आहे त्यामुळं ती सद्वस्तू देखील नाही असं अभिव्यक्ती परिहार करून घ्यायचं. कारण त्याने खाली सांगितलं होतं का नाही, कारण त्या सद्बुद्धी म्हणजे त्याला म्हणजे त्या सताला जाणणारा दुसरा कोणी नाही, कारण सताला जाणणारा दुसरा मानला की द्वैत सिद्ध झालं. मग म्हणून तो काय म्हटला होता की तुमच्याही मतामध्ये पारमार्थिक दृष्टीने त्या सताला जाणणारं दुसरं कोणी आहे का, नाही, नास्तीचेत, त्याला जाणणारं दुसरं कोणीही नाही. मा असतो नसू दे म्हणले. का बरं, अस्य स्वप्रभत्वतः, कारण या सद्वस्तूला, अस्य म्हणजे ह्या सद्वस्तूला स्वप्रभत्वतः स्वयंप्रकाशत्व असल्यामुळे त्याला दुसऱ्या जाणण्याची काही आवश्यकता नाही. निर्मनस्कत्व साक्षीत्वात, निर्मनस्कत्व साक्षीत्वात, निर्मनस्कत्व म्हणजे काय, तर मनरहित जी निर्विकल्प अवस्था आहे त्या निर्विकल्प अवस्थेचा साक्षी असल्याने, निर्मनस्कत्व साक्षीत्वात म्हणजे मनरहित जी निर्विकल्प अवस्था, मनाधिकृतीरहित थोडक्यात जी निर्विकल्प अवस्था, त्या निर्विकल्प अवस्थेचा तो साक्षी असल्यामुळे सत्मात्रम, केवळ सत, नृणाम सुगमम, म्हणजे नृणाम म्हणजे मनुष्यांना, मनुष्यांना सुगमम म्हणजे ज्ञान करून घेण्याकरता ते कसं आहे, सुगम आहे, सोपं आहे. निर्मनस्कत्व साक्षीत्वात म्हणजे मनरहित असणारी, निर्मनस्कत्व म्हणजे मनरहित असणारी जी निर्विकल्प अवस्था आणि त्या निर्विकल्प अवस्थेचा साक्षी असल्यामुळे ती किंवा ते ब्रह्म किंवा ती सद्वस्तू त्या निर्विकल्प अवस्थेची काय आहे, साक्षी असल्यामुळे सत्मात्रम केवळ सद्वस्तू, नृणाम सुगमम म्हणजे मनुष्यांना ते प्राप्त करून घेण्याकरता सुगम आहे, प्राप्त करून घेण्याकरता काय आहे, सुलभ आहे. आलं, बोला. सद्बुद्धी ही अपि नास्ती चेत, म्हणजे सद्बुद्धी अपि स्वतःला जाणणाऱ्याचा अभाव, अभाव 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 आहे ना, स्वतःला जाणणाऱ्याचा अभाव आहे असं म्हणशील तर मा असतो, म्हणजे नसू दे, नसू दे, हा नसू दे. कारण अस्य स्वप्रभत्वतः, कारण त्या ब्रह्माला स्वप्रकाशत्व असल्यामुळे निर्मनस्कत्व साक्षीत्वात सन्मात्रम, म्हणजे निर्मनस्क मनरहित जी निर्विकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, निर्विकल्प अवस्था म्हणजे तृष्णिम अवस्था, थोडक्यात मनरहित निर्विकल्प अवस्थेचा साक्षी असल्यामुळे मनुष्यांना प्राप्त करून घेण्यास ते सुलभ आहे. ते सद्वस्तू मनुष्यांना प्राप्त करून घेण्याकरता सुलभ आहे. म्हणजे बघा, म्हणजे सद्बुद्धी अपि नास्ती चेत, म्हणजे स्वतःचं ज्ञान करून देणारा जरी नसेल तर नसू दे म्हणले, स्वतःचं ज्ञान करून देणारा नसेल तर नसू दे म्हणले, काय आवश्यकता नाही. कारण ते स्वप्रभत्वतः म्हणजे ते स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वतःचं ज्ञान करून देण्यास स्वतः समर्थ आहे. निर्मनस्कत्व साक्षीत्वाद आणि मनरहित असणारी जी निर्विकल्प अवस्था म्हणजे थोडक्यात तुष्णिम अवस्था वगैरे, तर त्या अवस्थेचा जो साक्षी आहे, त्या अवस्थेचा काय आहे, तो साक्षी आहे. म्हणून सत्मात्र म्हणून केवळ असणारा जी सद्वस्तू, केवळ सद्वस्तू, ती सद्वस्तू नृणाम सुगमम म्हणजे मनुष्याला प्राप्त करून किंवा ज्ञान करून घेण्याकरता सुगम आहे. मनुष्यांना प्राप्त करून घेण्याकरता म्हणजे ज्ञान करून घेण्याकरता ती कशी आहे,
सुगम आहे, सुलभ आहे. आलं. हा. चला, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.